नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार रादुरकर आणि स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। जी गाडी माझ्यासोबत आहे ती आहे टाटाची कर्व इलेक्ट्रिकमध्ये। आजच्या तारखेमध्ये तुम्हाला एखादी इलेक्ट्रिक कार कन्सिडर करायला पाहिजे का, किंवा जर तुम्ही स्पेसिफिक टाटा कर्व इलेक्ट्रिकविषयी विचार करत असाल तर या कारमध्ये काय फीचर्स आहेत, पेट्रोल किंवा डिझेल गाडी घेण्याऐवजी जर तुम्ही इलेक्ट्रिक गाडी कन्सिडर केली तर त्या केसमध्ये तुम्हाला काय फायदे आहेत, या गाडीमध्ये स्पेस कसं आहे, ही गाडी नेमकी चालते कशी, ड्रायव्हेबिलिटी गाडीची कशी आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेलमध्ये चर्चा करूयात या व्हिडिओमध्ये। या गाडीमध्ये तुम्हाला दोन बॅटरी ऑप्शन्स दिलेले आहेत। एक आहे 45 किलोवॅटची बॅटरी आणि दुसरी आहे 55 किलोवॅटची बॅटरी। जी 45 किलोवॅट आवरवाली बॅटरी आहे त्या बॅटरीची जी रेंज आहे ती आहे 430 किलोमीटर आणि त्या बॅटरीला तुम्हाला 10% 100% चार्ज करण्यासाठी 6.5 तास लागतील। जी 55 किलोवॅट आवरवाली बॅटरी आहे त्या बॅटरीची रेंज 503 किलोमीटर क्लेम केलेली आहे आणि त्या बॅटरीला फुल चार्ज करण्यासाठी म्हणजे 10% 100% चार्ज करण्यासाठी तुम्हाला 7.9 आवर्स एवढा टाईम लागेल। फ्रंटने या प्रकारचं काहीसं डिझाईन गाडीचं आहे। इकडे टाटाचा लोगो तुम्हाला मिळतो आणि याला ओपन केलं तर चार्जिंग पोर्ट आपल्याला इकडे मिळतं। इकडून जर का पाहिलं तर टर्न इंडिकेटर्स आपल्याला इकडे मिळतात, सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स आहेत आणि ही जी कनेक्टेड लॅम्प आहे ती पण आपल्याला मिळते। इकडे जर का पाहिलं तर LED प्रोजेक्टरमध्ये हेडलॅम्पचा सेटअप तुम्हाला मिळतोय आणि फॉग लॅम्प त्याखालीच तुम्हाला पाहायला मिळतात। या प्रकारची काहीशी छोटीशी आपल्याला ग्रिल मिळते आणि जो फ्रंट कॅमेरा आहे 360 डिग्री कॅमेराचा एक युनिट तो आपल्याला इकडे मिळतो। फ्रंट 2 पार्किंग सेन्सरसुद्धा आपल्याला इकडे मिळतात आणि साईडने जर का पाहिलं तर कुपेश SUV असल्यामुळे या प्रकारचं जे स्लोपिंग रूप आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि या प्रकारची काहीशी ॲलोय व्हीलची डिझाईन आहे। प्लास्टिकची क्लॅडिंग जी आहे ते आपल्याला पियानो फिनिशमध्ये मिळते आणि 18 इंचेसचे हे जे ॲलोय व्हील्स आहेत ते आपल्याला दिलेले आहेत। इकडे जर का पाहिलं तर ORVMमध्ये टर्न इंडिकेटर्स आपल्याला दिलेले आहेत। 360 डिग्री कॅमेराचा एक युनिट आपल्याला इकडे दिलेला आहे। फ्लश डोअर हँडल्स आपल्याला इकडे मिळतात आणि छोटंसं जे इल्युमिनेशन आहे ते सुद्धा आपल्याला इकडे मिळतं आणि या प्रकारे काही तुम्ही डोअर जे आहे ते ओपन करू शकतात। त्यानंतर रूफटॉप अँटिना आपल्याला मागे पाहायला मिळतो आणि सगळ्यात मस्त गाडीचं डिझाईन मला वाटतं ते म्हणजे रिअर साईडने कर्व.EVची बॅजिंग आपल्याला पाहायला मिळते। जे टर्न इंडिकेटर्स आहेत ते आपल्याला इकडे मिळतात। छोटासा जो लॅम्प आहे LED वाला तो इकडे देण्यात आलेला आहे। रिव्हर्स कॅमेरा आपल्याला इकडे देण्यात आलेला आहे। टाटाचा लोगो इकडे आहे। दोन जे रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स असतात ते आपल्याला इकडे मिळतात। त्यानंतर रिव्हर्स लाईट आहे आणि रिफ्लेक्टरसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतात। समोरची जी सीट आहे मित्रांनो माझ्या हाईटच्या हिशोबाने ॲडजस्ट केलेली आहे आणि त्यानुसार लेगरूम मला जवळपास एवढा मिळतो आहे। हेडरूमसुद्धा मला डिसेंट मिळतो आहे आणि थाय सपोर्टसुद्धा मला यामध्ये चांगला मिळतो आहे। आणि स्पेसविषयी जर सांगायचं झालं तर माझ्यासारखे 3 लोक या ठिकाणी आरामात बसू शकतात। रिअर सीटवरती पाहत तर 2 ॲडजस्टेबल हेडरेस्ट मिळतात, आर्मरेस्ट आपल्याला आतमध्ये मिळतं। त्यानंतर जे 3 पॅसेंजरसाठी सीट बेल्ट आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतात। त्याचसोबत मागच्या बाजूने काहीसं असं डॅशबोर्ड या गाडीचं दिसतं। मी आलो आहे गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरती आणि लाईट म्हणजे ज्या वेळेला गाडी थांबलेली आहे त्यावेळेला गाडीचं जे स्टेअरिंग आहे ना ती खूप स्मूथ आहे, म्हणजे अगदी मी याला एका बोटाने सुद्धा फिरवू शकतो। तर ड्रायव्हिंग मोड्समध्ये 3 ड्राईव्ह मोड्स आपल्याला दिलेले आहेत, इको आहे, सिटी आहे आणि स्पोर्ट्स मोड आहे। तर सध्याला मी गाडी जी आहे ते इको मोडमध्ये सेट करतो आहे आणि त्यावेळेला पाहूयात की परफॉर्मन्स इको मोडमध्ये कसा येतो। इलेक्ट्रिक कारचा जो सगळ्यात मोठा फायदा मला जाणवतो तो असा की एकतर इंजिन नाही आहे, त्यामुळं जे NVH असतात गाडीचे, नॉईज असेल, व्हायब्रेशन असेल, हार्शनेस असेल, ते खूप कंट्रोलमध्ये असतात। कारण नॉर्मल डिझेल किंवा पेट्रोल इंजिनमध्ये काय होतं की हायर RPMवरती जेव्हा आपण रेव करतो ना तर पूर्ण नॉईज गाडीच्या आतमध्ये येतो। इलेक्ट्रिक कारमध्ये नॉईजचं काहीच घेणं देणं नाही आहे, कुठलाही नॉईज आपल्याला येत नाही। फक्त हायवेला ज्या वेळेला तुम्ही हायस्पीडला गाडी चालवता फक्त टायर्सचा आवाज तुम्हाला आतमध्ये येतो। विंड नॉईजसुद्धा या कारमध्ये काही खास असा पाहायला मिळत नाही, कारण गाडीचं जे एरोडायनॅमिक आहे ना ते सुद्धा खूप चांगलं आहे। त्यानंतर हार्शनेसबद्दल म्हणाल तर हार्शनेसचा आणि या गाडीचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही आहे। स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स जे आहेत या गाडीमध्ये ते तुम्हाला सुरुवातीपासूनच मिळतात, जसं की ABS आहे, EBD आहे, त्यानंतर ट्रॅक्शन कंट्रोल आहे, हिल होल्ड असिस्ट आहे, एअरबॅग आहेत, जे फ्रंट पार्किंग सेन्सर्स आहेत ते सुद्धा मिळतात। त्याचसोबत जे ॲडव्हान्स्ड सेफ्टी फीचर्स आहेत जसं की एडासमध्ये मिळणारे फीचर्स, एडास या गाडीमध्ये जे मिळतं ते तुम्हाला कॅमेरा बेस्ड मिळतं आणि त्याचसोबत रडार बेस्ड ॲडाससुद्धा आहे।
ते सुद्धा मिळतं। या ADASमध्ये मिळणारे फीचर्स सगळ्यात महत्त्वाचं मला जो वाटला तो आहे लेन कीप असिस्टचा। काय होतं, बऱ्याच वेळेला तुम्ही असं ऐकलं असेल की ड्रायव्हरची डुलकी लागली आणि अपघात झाला। बेसिकली काय होतं, ड्रायव्हरचं कंट्रोल राहत नाही स्टेअरिंगवरती, रस्ता एकीकडे जातो आणि गाडी रस्त्याच्या खाली जाते आणि अपघात होतो। पण या कारमध्ये लेन कीप असिस्टचं जे फंक्शन दिलं आहे ना, मी जरी स्टेअरिंग सोडलं तरीसुद्धा गाडी ऑटोमॅटिकली स्टेअरिंग जे आहे ते ऑपरेट करायला लागते। गाडीचं स्टेअरिंग मी सोडलं आहे आणि गाडीचं जे स्टेअरिंग आहे ना ते ऑटोमॅटिकली ऑपरेट व्हायला लागलं आहे। आणि हे मला वॉर्निंग पण देते की तुम्ही स्टेअरिंग धरा असं, कारण तुम्ही या फीचरच्या ना भरोशावरती नाही बसू शकत। हे फक्त तुम्हाला जस्ट इन केस इमर्जन्सी यूजसाठी दिलेलं आहे। तुमची म्हणजे नजर चुकीने तुमची जर तुमचं लक्ष नसेल रस्त्यावरती तर त्यावेळेला हे थोडंसं ऑपरेट करतं, पण असं नाही की तुम्हाला पूर्णपणे ऑटोमॅटिकली स्टेअरिंग ऑपरेट करता येईल। या कारच्या सस्पेन्शनचा जो परफॉर्मन्स आहे हायवेवरती तर थोडंसं हार्डर साईडवरती गाडीचं सस्पेन्शन दिलं आहे आणि हे सस्पेन्शन तुम्हाला जे हेल्प करतं हाय स्पीड स्टेबिलिटीसाठी। रस्त्यावरती जे इंड्युलेशन्स असतं ना त्यावरती सुद्धा गाडी स्टेबल आहे। खराब रस्त्यांवरती कसं परफॉर्म करतं ते तुम्हाला मी ऑफ रोड गेल्यावरती सांगेन। गाडीला मित्रांनो मी घेऊन आले ऑफ रोडिंगवरती आणि जे सस्पेन्शनचं बिहेवियर आहे ना ते खूप चांगलं मी म्हणेन या ठिकाणी, कारण जे खड्डे आहेत, जे दगड आहेत, कॅमेऱ्यामध्ये किती दिसतोय खराब रस्ता काही माहिती नाही, पण खूप चांगल्या पद्धतीचा खराब रस्ता आहे आणि सस्पेन्शन खूप चांगलं टॅकल करते त्या खड्ड्यांना। जेव्हा खड्ड्यांमधनं गाडी जाते ना तर त्यावेळेला एक असा कुशनी इफेक्ट मिळतो आणि छोटे मोठे खड्डे तर फीलसुद्धा होत नाही। त्यामुळे या कारमध्ये मित्रांनो एक रिजनरेशन नावाचं फीचर येतं जे की 3 मोडमध्ये तुम्हाला सेट करता येतं। आता रिजनरेशन काय असतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। ज्या वेळेला मी ॲक्सिलरेटर पॅडल प्रेस केलेला आहे त्यावेळेला गाडीची जी इलेक्ट्रिक मोटर आहे ती चाकांना पॉवर देते आणि त्यामुळे चाक फिरतात। आणि ज्या वेळेला मी ॲक्सिलरेटर पॅडल सोडतोय आणि रिजनरेशन मी सेट केलेलं आहे तर त्यावेळेला गाडीची जी चाक आहेत ते इलेक्ट्रिक मोटरला फिरवतात आणि इलेक्ट्रिक मोटर फिरल्यामुळे गाडीची बॅटरी चार्ज होते। त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिजनरेशन आणि ते आपल्याला 3 लेवलमध्ये सेट करता येतं। स्पीड मित्रांनो माझी आहे 40च्या जवळपास आणि रिजनरेशनचा जो मोड आहे ते पहिल्या लेवलवरती मी सेट केले आणि ज्यावेळेला मी आता ॲक्सिलरेटर सोडतोय ना मी ब्रेक नाही प्रेस केले आणि गाडी ऑटोमॅटिकली स्लो डाऊन होते। यावेळेला गाडीची बॅटरी जी आहे ना ती चार्ज होते। रिजनरेशन मित्रांनो मी सेट केले 3ऱ्या मोडवरती, 3ऱ्या लेवलवरती। इथं 3 ज्या बार्स आहेत 3 बार्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, म्हणजे 3ऱ्या लेवलवरती रिजन मी सेट केलेलं आहे आणि गाडीची जी स्पीड आहे ती 40च्या जवळपास। आणि आता ज्या वेळेला मी ॲक्सिलरेटर सोडतोय ना गाडीची स्पीड लवकर कमी होते, मला ब्रेक दाबायची सुद्धा गरज नाही पडणार। जेवढं रिजनरेशनचं लेवल तुम्ही जास्त ठेवाल तेवढं गाडीची बॅटरी लवकर चार्ज होईल आणि तुमची जी स्पीड आहे ती लवकर कमी होईल। रिजनरेशनचा एक असा फायदा आहे ना मित्रांनो की तुम्हाला ब्रेक्स जास्त वेळा म्हणजे फ्रिक्वेंटली यूज करण्याची गरज नाही पडत, कारण रिजनरेशनमध्ये ऑटोमॅटिकली गाडी स्लो डाऊन होते। त्यामुळे काय होतं, तुमचे जे ब्रेक पॅड्स आहेत त्याचा मेंटेनन्स कॉस्ट तुम्हाला कमी लागतो। ब्रेक पॅड्स एवढ्या लवकर घासत नाहीत। त्याचसोबत तुमची जी गाडीची बॅटरी आहे ती सुद्धा चार्ज होते, त्यामुळे रेंजचं सुद्धा जे टेन्शन आहे ते तुम्हाला होणार नाही। रिजनरेशनचा जो सगळ्यात जास्त फायदा आहे, सगळ्यात मोठा फायदा तो तुम्हाला होईल ज्यावेळेला तुम्ही डाऊन हिल येता, म्हणजे एखाद्या घाटावरनं तुम्ही खाली येत आहे किंवा उतारावरती तुम्ही गाडी चालवत आहे त्यावेळेला रिजनरेशनमुळे तुमची जी रेंज आहे ती वाढते आणि बॅटरीसुद्धा चार्ज होते। 360 डिग्री कॅमेराचा जो व्ह्यू आहे तो तुम्ही इकडे पाहू शकतात। कॅमेराची क्वालिटी देखील चांगली आहे आणि ज्या गाईडलाईन्स आहेत स्टेअरिंगच्या त्या सुद्धा मला इकडे दिसत आहेत। लेन डिपार्चर वॉर्निंगचं एक फीचर या कारमध्ये येतं जे की परत ॲडासचं फीचर आहे। त्यामध्ये काय होतं, जशी गाडी लेनच्या बाहेर जाईल त्यावेळेला गाडीचं जे स्टेअरिंग आहे ना ते परत गाडीला लेनमध्ये आणण्याचा प्रयत्न करते आणि स्टेअरिंग ना व्हायब्रेट होतं ज्यावेळेला गाडी लेनमधनं बाहेर जाते। तर हे सुद्धा खूप कामाचं फीचर आहे। बेसिकली सेफ्टी फीचर जे असतात ना ते 2 प्रकारचे असतात। एक असतात ॲक्सिडेंट होण्याच्या पूर्वी तुम्हाला वाचवणार आणि एक असतात ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर वाचवणार। पूर्वी वाचवणारे जसे एडासचे फीचर्स आहेत, लेन कीप असिस्ट आहे, त्यानंतर फ्रंट कोलिजन वॉर्निंग आहे, म्हणजे समोर जर गाडीचं काही आलं तर गाडी तुम्हाला वॉर्निंग देणार। त्यानंतर जर तुम्ही ब्रेक दाबायला विसरले अचानक समोर कोणी आल्यावरती तर गाडी ऑटोमॅटिकली ब्रेक अप्लाय करते, ज्याला ऑटो ब्रेकिंग इमर्जन्सी ब्रेकिंगचं फीचर आपण म्हणतो। त्यानंतर ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंगचं एक फीचर या कारमध्ये येतं
की ORVMवरती जरी आपल्याला एखादी गाडी किंवा व्यक्ती नाही दिसला तर ORVMवरती एक सिग्नल्स दिलेले आहेत किंवा एक छोटेसे इंडिकेटर्स आपण त्याला म्हणू शकतो. त्यावरून आपल्याला कळतं की ब्लाइंड स्पॉटवरती एखादी गाडी आहे किंवा व्यक्ती त्या ठिकाणी थांबलेला आहे. हॉर्न ज्या वेळेला मी प्रेस करतोय ना त्यावेळेला एक असा कुशनी इफेक्ट आहे, मस्त वाटतं हॉर्न प्रेस करायला. आणि हॉर्नचा जो साऊंड आहे तो पूर्णपणे बाहेर येतो, आतमध्ये फक्त फील होतं की हॉर्न वाजतोय म्हणून. हॉर्नचा अजिबात आवाज गाडीच्या आतमध्ये येत नाही. त्याचसोबत गाडीचं जे इन्सुलेशन दिले ना ते सुद्धा खूप चांगलं दिले. फार असा बाहेरचा आवाज यामध्ये येत नाही. जे बाहेरच्या काही गाड्या असतात किंवा हॉर्नचा आवाज असतो ना, तर ट्रॅफिकमध्ये किंवा सिटीमध्ये ज्या वेळेला तुम्ही गाडी चालवता त्यावेळेला हे इन्सुलेशन तुम्हाला खूप कामाला येईल. इकॉनॉमी ड्राईव्ह मोडमध्ये सुद्धा गाडीच्या परफॉर्मन्समध्ये अशी काही खास कमी नाही आहे. चांगलं पॉवर आउटपुट ही मोटर आपल्याला देते. या मोटरबद्दल जर का सांगायचं झालं ना तर सेकंड जनरेशनची ही इलेक्ट्रिक मोटर आहे आणि दोन्ही बॅटरी पॅक्समध्ये तुम्हाला 210 न्यूटन मीटरचा जो टॉर्क आहे ती ही इलेक्ट्रिक मोटर तुम्हाला काढून देईल. सध्याला फिगर्स जे आहेत ना आपल्याला ते थोडेसे आपण बाजूला ठेवू आणि गाडी प्रॅक्टिकली नेमकी कशी परफॉर्म करते ते पाहूयात. गाडी मी शिफ्ट करतोय सिटी ड्राईव्ह मोडमध्ये. City Drive Mode activated. आणि ॲक्सेलरेटर पॅडलचा जो रिस्पॉन्स आहे तो मला चांगला मिळायला लागला आहे. नॉर्मल पेट्रोल किंवा डिझेल इंजिनच्या गाड्यांमध्ये जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीम येतं सेम तसंच आहे. स्पेशली जर तुम्ही टॉर्क कन्व्हर्टरवाला चालवलं असेल ना सेम त्या प्रकारचंच फील होतं. थोडासा हलकासा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला नक्कीच जाणवेल. तो फरक आहे ना तो ट्रान्समिशन सिस्टीमचा नाही आहे. इलेक्ट्रिक मोटर आणि इंजिनच्या बिहेवियरमुळे तुम्हाला जी स्पीड असते किंवा जे ॲक्सिलरेटर पेडलचा रिस्पॉन्स आहे ना त्यामध्ये डिफरन्स थोडासा फील होईल. बाकी ओव्हरऑल म्हणाल तर व्हिजिबिलिटी गाडीची चांगली आहे. ग्लास एरिया जो आहे तो मोठा आहे. त्यानंतर सगळ्यात मला जी चांगली गोष्ट वाटली ती आहे गाडीच्या सीटची पोझिशनिंग. हाईट ॲडजस्टमेंट तुम्हाला या कारमध्ये मिळतं. सीटची कुशनिंगसुद्धा चांगली आहे. सीट कम्फर्ट मला तरी चांगला मिळतो आहे. ड्रायव्हर सीट माझ्या हाईटच्या हिशोबाने ॲडजस्ट केलेली आहे आणि थाय सपोर्ट देखील मला चांगला मिळतो आहे. स्टेअरिंग व्हीलबद्दल जर सांगायचं झालं ना तर स्टेअरिंगचा रिस्पॉन्स चांगला आहे. स्टेअरिंगचा फीडबॅक देखील चांगला आहे. हाय स्पीड जसं गाडी गेन करते त्यावेळेला स्टेअरिंग हार्ड होतं जे की एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर 4 स्पोकचं जे स्टेअरिंग आहे ना स्टेअरिंग व्हील ते आपल्याला मिळतं. पर्सनली मला 4 स्पोकवालं जास्त चांगलं वाटतं रादर दॅन 2 स्पोक स्टेअरिंग व्हील. स्टेअरिंगची जी रिटर्नॅबिलिटी आहे ती सुद्धा चांगली आहे. त्याचसोबत स्टेअरिंग होल्ड करायला खूप चांगलं आहे. लेदर रॅप्ड स्टेअरिंग व्हील आपल्याला इकडे मिळतं. स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स आहेत. गाडी मी शिफ्ट करतोय मित्रांनो स्पोर्ट्स मोडमध्ये. Sport Drive Mode activated. आणि जबरदस्त जे पॉवर आउटपुट आहे ना ते मला इलेक्ट्रिक मोटर आता द्यायला चालू झाली आहे. पण माझी जी रेंज आहे ती सुद्धा इकडे कमी दाखवते. तुम्हाला जर का फन करायचं असेल ना चांगलं त्यावेळेला तुम्ही स्पोर्ट्स मोडमध्ये गाडी टाकून खूप चांगलं फन करू शकता. पण EVमध्ये लोकांना रेंज जास्त पाहिजे असते. त्यामुळं तुम्ही जर का इको मोडमध्ये जरी गाडी ठेवली तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. इको मोडमध्ये सुद्धा गाडी चांगलं पॉवर आउटपुट देते. जर तुम्हाला गरजेपेक्षा जास्त पॉवर पाहिजे असेल तुम्ही बिनधास्त गाडी स्पोर्ट्स मोडवरती टाकू शकता. तर मित्रांनो हेच सगळं होतं टाटा कर्व इलेक्ट्रिकबद्दल. अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर ही गाडी कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला या दोन्ही गोष्टी तुम्ही मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर या गाडीविषयी काही डाऊट्स असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. या गाडीची जर कोणाला टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल किंवा या गाडीला पाहायचं असेल तर पद्मजा मोटर्स नांदेड या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात. या डीलरशिपचं जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी खूप खूप धन्यवाद. जय हिंद.